तस्वीरें दिखा रहे हैं। हाँ हाँ, मैं उनसे जवाब लूंगी, मैं उनसे भी जवाब लूंगी। एक मिनट जरा तस्वीरें हम यहाँ पर दिखा रहे हैं। ये देखिए उनका जब यहाँ पर दुष्यंत जी भी कुछ कहना चाह रहे थे, वो काफी कुछ कह रहा था और स्वयं ही नकार चुके हैं राजनीति को। उनको किस मजबूरी में भारतीय जनता कुछ मला असं वाटतं की देवापासून उनको मिळालेली बनाने जा रही है, उनको कृपा आहे, बनाने जा रही है। वो प्रेरणा आहे। तो लगता है कि भाई इन लोगों की लोकतंत्र में मी 2004 ते 2009 सुरुवातीला पॉलिटिक्स मध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही, परंतु 10 पासून 24 या 14 वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज्य जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलोय। आई पाय ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी इमानदारीनं मी कसं पार पाडेल अशी आई पायी प्रार्थना करतो। विश्वानि देव सवित दुरितानि परासव यत् भद्रं तन्नासव त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतात्। कालहर दुःखहर दारिद्र्यहर कष्टहर रोगहर हर हर महादेव। गेले 14-15 वर्ष मी हे दोन जे आईपासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत तेच म्हणून मी माझे काम करत होते, कारण मी फिल्म लाईन व पॉलिटिक्स यापासून लांब झालो होतो। मला असं वाटतं की आपली जी कृपा झाली आहे, मी धन्यवाद तर देतोच, परंतु आपल्या वतीने मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम हे वफादारी व इमानदारीने मी वाजवेन व आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेन। मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जिम्मेदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची, कारण वर्षानुवर्ष विरारपासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव झाले, तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे, कारण की महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही चंद्रकृपेची ही अशी एक स्थान भूमी आहे जिथं हे जगात झगमगणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे संतांची भूमी आहे। आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर ला कसं काय ते सरस्वतीच्या कृपेनं अख्ख्या जगात जे आहे आज आहे। आणि त्यात मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी मी हे लपवत तर नाही ना, नाही अरे बाबा बिलकुल त्यांना पाहिजे जेवढं बोलाल ते। मला असं वाटतं की मी फार वर्षापूर्वी 10 मिनिटाची स्पीच दक्षिण बद्दल दिली होती। आज पुन्हा ही 10 मिनिटाची स्पीच जी आहे आईच्या कृपेनं देवाच्या कृपेनं ही स्पीच नसून न होता ती सत्य व्हावी अशी मी प्रार्थना करतो। कारण फिल्म सिटी हे जे आर्ट अँड कल्चरची ही जी जागा आहे ही जगात असल्या स्तरावर जाऊन पोहोचू शकते जी जगातली सगळ्यात मुंबई इज द मॉडर्न सिटी आणि त्यातली जगातली जास्तीत जास्त मॉडर्न प्लेस जो काही असू शकतो इन फ्युचर मला असं वाटतं दॅट इज फिल्म सिटी।
ती मॉडल तर आहेच. फार फार वर्ष झाले आम्ही जी मुंबई बघायचो ती सुरुवातीला त्यापासून आता जास्त सुंदर दिसते, प्रोग्रेस दिसतोय. आणि हा जो सौंदर्यीकरणाचा सब्जेक्ट आहे हा आदरणीय एकनाथ साहेब आले तेव्हापासून मुंबईमध्ये जास्त हा दिसतोय. हवा असो, रस्ते असो, क्लीन आहे. कामं जी आहेत सौंदर्यीकरणची असो किंवा जी प्रोग्रेसची असो, ते सुरुवात झाली आहे. मला असं वाटतं की माझ्यावर जी वर्षानुवर्ष ही जी शिवकृपा राहिली, शिवाजींची कृपा राहिली किंवा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची माझ्यावर कृपा राहिली, मी ते माझ्या आई वडिलांचे चांगले संबंध होते त्यांच्याबरोबर. आणि कधी असं वाटलं नव्हतं की मी अशा या रीतीनं जुडेल, परंतु ही कृपाच आहे. आणि जास्त मोठे मोठे शब्द न सांगता मी धन्यवाद देतो की हाँ मैं हिंदी में कितने वर्षानंतर मी मराठीत आप लोगों के लिए यामुळे कधीच एवढी आपका मैं सोचता हूँ. हाँ मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ आदरणीय एकनाथ जी का. मेरे साथ में मित्रगण यहाँ पे आए हुए हैं, मैं आप सब लोगों का धन्यवाद देता हूँ. जो लोग यहाँ पे पत्रकार वर्ग से आए हैं, आप सभी का धन्यवाद देता हूँ. और ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि जो काम मुझे मिलेगा मैं ईमानदारी के साथ वो काम कर पाऊँ, ऐसे माई के चरणों में मेरी प्रार्थना है. और जो मैंने मराठी में कहे, तो गोविंदा को आप यहाँ पर सुन रहे थे, जो कि शिवसेना में शामिल हो चुके हैं और चुनाव भी वो लड़ेंगे. जिस तरीके से यहाँ पर कयास पहले ही लगाए जा रहे थे, क्या वो उसी सीट से लड़ेंगे 2004 में जिससे जीत हासिल की थी, ये देखने वाली बात होगी. खैर